सराव संच 2.3 प्रश्न 6 सोपे रूप द्या। पहिलं गणित 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3 असं दिलं आहे। अतिशय सोपं आहे, सोडवायचं कसं पहा। हे वर्गमुळात 3 हे काय करायचं, सामायिक घ्यायचं, त्याचा जो सहगुणक आहे 5 अधिक 8 ही संख्या वर्गमुळात 3 हे काय करायचं, सामायिक घ्यायचं। 8 आणि 5 किती झाले, 13 वर्गमुळात 3। इथं 5 आहे, इथं 8 आहे, आणि वर्गमुळात 3 आहे। वर्गमुळात 3 बाहेर काढलं, 5 अधिक 8 केलं, 8 आणि 5 किती झाले, 13 झाले। वर्गमुळात 3 आहे तसंच ठेवायचं आहे। दुसऱ्या गणितामध्ये 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125 आहे। करायचं काय, तर 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 याची फोड करूया। 25 5 125, 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 25 चा वर्गमूळ काढूया, 5 वर्गमुळात 5। इथं वर्गमुळात 5 आहे, या ठिकाणी वर्गमुळात 5 आहे, या ठिकाणी वर्गमुळात 5 आहे। वर्गमुळात 5 हे बाहेर काढूया। इथं काय म्हणायचं, 9 वजा 4 अधिक 5 वर्गमुळात काय लिहायचं, 5 लिहायचं। 9तून 4 गेले 5, 5 आणि 5 किती झाले, 10 वर्गमुळात 5। हे वर्गमुळात 5 असल्यामुळे ते सामायिक बाहेर काढलं। 9 वजा 4 अधिक 5, 9तून 4 गेले 5, 5 आणि 5 किती झाले, 10 वर्गमुळात किती होणार आहे, 5। तिसरं गणित 7 वर्गमुळात याची फोड करा, 48 ची फोड काय ना, 16 त्रिक 48 वजा याची पण फोड करायची, याची फोड काय ना, 9 त्रिक 27 वजा वर्गमुळात 3 आहे तसंच घ्यायचं। 7 16चं वर्गमूळ बाहेर निघेल, 16चं वर्गमूळ किती निघेल, 4, वर्गमुळात किती होणार आहे, 3 वजा 9चं पण वर्गमूळ बाहेर निघेल, 3, वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3, 7 चौक 28 वर्गमुळात 3 आहे, वजा 3 वर्गमुळात 3 आहे, वजा वर्गमुळात 3 आहे। वर्गमुळात 3 बाहेर घेऊया, सामायिक कंसात काय राहील, 28 वजा 3 वजा 1 वर्गमुळात 3। 28 मधून 3 गेले, 28 मधून 3 गेले, किती राहतील, 25, 25 आणि 25 वजा 1, 25 वजा 1 किती होणार आहे, 24 वर्गमुळात किती होणार, 3। 16 त्रिक 48 केले, 9 त्रिक 27 केलं, 16चं वर्गमूळ 4 निघालं, 7 चौक 28 गेलं, 9चं वर्गमूळ 3 निघालं। मग या ठिकाणी 28 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात वजा 3 वर्गमुळात 3 वजा 1 वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 आहे, बाहेर काढलं। 28 वजा 3 वजा 1, 28 मधून 3 गेले 25 मधून हा 1 जाईल, 24 वर्गमुळात किती राहणार आहे, 3। चौथा गणित वर्गमुळात 7 वजा 3/5 वर्गमुळात 7 अधिक 2 वर्गमुळात 7। या ठिकाणी वर्गमुळात 7 आहे, बाहेर काढूया। इथं सर्व किती असणार आहे, संख्या 1 असणार आहे, म्हणजे 1 वजा 3/5 अधिक 2 वर्गमुळात 7। 2 आणि 1 किती झाला, 3 वर्गमुळात 3/5 वर्गमुळात 7। आता समान छेद केला पाहिजे, इथं छेद 1 आहे, इथं 5 आहे, 5 ने इकडे गुणावं लागेल, 5 त्रिक 15 वजा 3/5 वर्गमुळात 7। मग 15तून 3 जातील, 15तून 3 गेले किती येणार आहे,
12, 12/5 वर्गमुळात किती येणार आहे 7. प्रथम काय केले 1 आणि 2 ची बेरीज केली 3 आलं 3 - 3/5 मग 5 ने इकडे गुणून घेतलं 5 त्रिक 15 15 - 3/5 15तून 3 गेले 12 12/5 वर्गमुळात किती येणार आहे 7. प्रश्न 7वा गुणाकार करा व तो सोप्या रूपात लिहा. पहिलं गणित आहे 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18 असं दिलं आहे. काय करूया बघूया. 3 आहे तसं 12ची फोड करा 4 त्रिक 12 गुणिले 18ची फोड काय होईल 9 दुने 18 4चं वर्गमूळ बाहेर निघेल 2 वर्गमुळात 3 9चं वर्गमूळ बाहेर निघेल 3 वर्गमुळात 2 3 दुने 6 वर्गमुळात 3 3 वर्गमुळात 2. मग या ठिकाणी आता ही कर्निस्थ संख्या वेगवेगळी आहे त्यामुळे यांचा गुणाकार करावा लागेल यांचा गुणाकार करावा लागेल. मग 6 त्रिक 18 आणि 3 दुने 6 म्हणजे 18 वर्गमुळात किती झाले 6 झाले. काय केलं 12ची फोड 4 त्रिक 12 9 दुने 18 4चं वर्गमूळ निघालं 2 वर्गमुळात 3 9चं वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 3 दुने 6 गुणिले 3 आहे तसंच वर्गमुळात 2. ही कर्निस्थ संख्या वेगवेगळी असल्यामुळे यांचा गुणाकार केला वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 3 दुने 6 आणि 6 त्रिक 18 18 वर्गमुळात 6 येतील. दुसरं गणित 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. काय करूया 3 आहे तसंच घ्यायचं या 12ची फोड करूया 4 त्रिक 12 7 आहे तसंच या 15ची पण फोड करायची 5 त्रिक 15 अशी फोड करूया. 4चं वर्गमूळ बाहेर निघेल किती निघणार आहे 2 वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 5 आहे तसंच ठेवायचं गुणिले वर्गमुळात 3 करून घ्यायचं 3 दुने 6 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती येणार आहे 3 येणार आहे गुणिले 7 वर्गमुळात 5 आहे तसंच घ्यायचं. काय केलं याची फोड केली 4चं वर्गमूळ 2 निघालं 3 दुने 6 इथं वर्गमुळात 3 आहे वर्गमुळात 3 आहे 3 येतील 7 आहे तसंच वर्गमुळात 5 6 त्रिक 18 18 7 26 असे 126 वर्गमुळात किती होणार आहे 5 येतील. पहा पुन्हा एकदा बघा 12ची फोड केली 4 त्रिक 12 4चं वर्गमूळ निघालं 2 याची 15ची फोड केली 5 त्रिक 15 हे वेगवेगळं करून घ्यायचं 3 दुने 6 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 येतील गुणिले 7 आहे वर्गमुळात 5 7 त्रिक 18 18 7 26 असे 126 वर्गमुळात किती येणार आहे 5 येतील. तिसरं गणित 3 वर्गमुळात 8 गुणिले 4 वर्गमुळात 5 दिला आहे. काय करायचं 3 आहे तसेच घ्यायचं या 8ची फोड करायची 4 दुने 8 गुणिले वर्गमुळात 5 आहे तसेच घ्यायचे 4चं वर्गमूळ बाहेर निघेल 4चं वर्गमूळ किती निघणार आहे 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 3 दुने किती होतील 6 आणि 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात किती होणार आहे 10 येतील 4चं वर्गमूळ 2 3 दुने 6 ही या वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 किती होणार वर्गमुळात 10 येतील म्हणजे 6 वर्गमुळात 10 होईल. चौथं गणित 5 वर्गमुळात 8 गुणिले 2 वर्गमुळात 8 आहे. करायचं काय तर वर्गमुळात 5 आहे तसंच हे गुणिले 2 घेऊया गुणिले वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8 5 दुने 10 गुणिले वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8 याचा गुणाकार केला तर किती होणार आहे 8 येतील आणि 10 8 80 येईल. पहा
5 गुणिले वर्गमुळात 2 केलं, वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8, वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8 आलं, 10 8 80 येतील. प्रश्न 8वा, भागाकार करा. पहिलं गणित आहे वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. भागाकार कसा करायचा? 98 भागिले 2 याचा भाग लावूया. भाग लावला तर कसा होणार आहे? 2 चौक 8, 2 9 18, 49 येईल. मग आपल्याला उत्तर काय आले? याचं 49चं वर्गमूळ निघेल. 49चं वर्गमूळ किती निघणार आहे? 7. आपल्याला काय होणार आहे? उत्तर येईल दुसरा आकडा. काय दिलेला आहे? 125 भागिले 50 असं दिलेलं आहे. आपण काय करतो? 125 भागिले 50 करणार आहोत. मग 125 चे बघूया, फोड करूया. 25 5 125 आणि 50 चे फोड काय आलं? 25 दुने 50 बरोबर. मग या ठिकाणी 25 ला 25 जातील, हे 25 ला हे 25 जातील. 25 ला 25 गेले तर काय येईल? वर्गमुळात 5/2 येईल. आणि हे आपल्याला काय मिळेल? उत्तर मिळेल वर्गमुळात 5/2. तिसरं गणित, वर्गमुळात 54 भागिले वर्गमुळात 27. लिहिताना आपण कसं लिहिणार? 54 भागिले 27. 27 ला भागा, 27 दुने 54 म्हणजे आपल्याला उत्तर काय आहे? वर्गमुळात 2 येईल. चौथं गणित, वर्गमुळात 310 भागिले वर्गमुळात 5. याची फोड कशी होणार? वर्गमुळात 310 भागिले 5 ते वर्गमुळातच ठेवायचं. मग 5 × 30 एक राहिला, 5 दुने 10 म्हणजेच वर्गमुळात 62 असं आपल्याला काय होईल? उत्तर येईल. 9वा, छेदाचे परिमेयकरण करा. त्याच्यातलं पहिलं गणित आहे 3/वर्गमुळात 5. छेदाचे परिमेयकरण करा म्हणजे काय करायचं? ते छेदाची संख्या असेल त्याला अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचं. म्हणजे 3 वर्गमुळात 5 आहे गुणिले अंशाला आणि छेदाला पण वर्गमुळात 5 ने काय करायचं? गुणून घ्यायचं. आता अंशाला गुणलं तर किती येणार आहे? 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 किती येणार आहे? फक्त 5 येते. आलं लक्षात? हे छेदामध्ये वर्गमुळात 5 आहे, त्याला अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचं. अंशाला आणि छेदाला गुणलं तर 3 गुणिले वर्गमुळात 5, 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 किती आलं? फक्त 5 येतील. दुसरं गणित आहे 1/वर्गमुळात 14. काय करायचं? अंशाला आणि छेदाला काय करायचं? या 14 ने काय करून घ्यायचं? गुणून घ्यायचं. वर्गमुळात 14 आहे ना, त्यानं अंशाला आणि छेदाला दोन्ही साईडला काय करायचं? गुणून घ्यायचं. वर्गमुळात 14 1 वर्गमुळात 14 होतील पहा. आणि वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 किती येणार आहे? फक्त 14 येतील. म्हणजेच आपल्याला उत्तर येईल काय? वर्गमुळात 14/14. तिसरं गणित काय दिले पहा? 5/वर्गमुळात 7 दिलेला आहे. काय करायचं? 5/वर्गमुळात 7
आता छेदामध्ये वर्गमुळात 7 आहे, तर अंशाला छेदाला गुणून घ्यायचं. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. आता अंशाला गुणलं तर काय येणार? 5 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 किती येणार आहे? 7 येतील. म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळेल. पहा चौथं गणित पहा. 6/9 वर्गमुळात 3. काय करणार आहोत आपण? या वर्गमुळात छेदामध्ये 9 वर्गमुळात 3 आहे, त्यानं काय करायचं? अंशाला आणि छेदाला काय करायचं? गुणून घ्यायचं. 6/9 वर्गमुळात 3 गुणिले 9 वर्गमुळात 3 छेद 9 वर्गमुळात 3 असं गुणूया. आता बघूया गुणाकार करून. 6×9 = 54 वर्गमुळात 3. इथं 9×9 = 81 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 येतील. फक्त 3च आहे ना. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 येतील. भाग बघूया. भाग कशाला जाईल या ठिकाणी? 3×1 = 3 आणि 3×1 = 3. 3×8 = 24. म्हणजे इथं किती येणार आहे? 18 येतील. 18×3 = 54. 18/18 वर्गमुळात 3 छेद 81. तर याला पण भाग जात असेल तर घालवून घ्यायचा. याला भाग कोणत्या संख्येने जाईल? पुन्हा 9ने भाग घालूया. 9×2 = 18 वर्गमुळात 3. 9×9 = 81. हे 2 छेद किती आपल्याला आलेला आहे? 9 वर्गमुळात 3 आहे, तसंच ठेवायचं. पहा सोपं होतं. या 9 वर्गमुळात 3 अंशाला छेदाला गुणलं. 6×9 = 54 वर्गमुळात 3. 9×9 = 81 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 आलं. 3ने भाग लावला. 18×3 = 54 म्हणजे 3×1 = 3 18. इथं 18 वर्गमुळात 3 81. 9×2 = 18 9×9 = 81. 2/9 वर्गमुळात 3 राहील. पाचवं गणित. 11 वर्गमुळात 3 आहे. काय करायचं? तर छेदामध्ये किती आहे? वर्गमुळात 3 आहे. अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचं. 11 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 अंशाला आणि छेदाला गुणलेलं आहे. 11 गुणिले वर्गमुळात 3 काय होणार? 11 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती येणार आहे? फक्त 3 येतील.